carpet of mass m made up of a material is rolled along its length in the form of cylinder of radius r. तर एक कार्पेट दिलेलं आहे आणि या कार्पेटची रोल केले आहे आणि त्याची जी रेडियस आहे तर ही रेडियस दिलेली आहे किती तर कॅपिटल आर एवढी त्याची रेडियस दिलेली आहे. मग या केसमध्ये आपलं कॅपिटल आर म्हणजेच आपली काय झाली तर हाईट या ठिकाणी झाली. बरोबर आहे. आताच्या पुढे अँड केप्ट अबाव द रफ फ्लोर, एका रफ फ्लोरवरती ठेवायचं. इफ द कार्पेट इज अनरोल्ड विदाउट स्लाइडिंग टू अ रेडियस r/2. आता कार्पेट काय करायचं आपल्याला अनरोल करायचं आहे आणि याची जी रेडियस आहे ही रेडियस तर ही रेडियस किती झाली तर r/2 इतकी झाली. मग आपल्यासाठी काय झालं तर h झाला. अनरोल केला आहे त्याच्यामुळे त्याचा मास पण काय होणार आहे या पार्टचं मास कसं राहणार आहे कमी राहणार आहे आणि एवढ्या पार्टचं मास काय राहणार आहे तर थोडंसं जास्त राहणार आहे. ओके. मग आता पुढे दिलेलं आहे द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज. तर आपल्याला चेंज इन पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायचं आहे. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे जी इज इक्वल टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ब्रॅकेट कंप्लीट. हा क्वेश्चन 2024ला आलेला होता. त्याचं ए ऑप्शन दिलेलं आहे mgr, बी ऑप्शन आहे 7/8 mgr, सी ऑप्शन आहे 5/7 mgr आणि डी ऑप्शन आहे 3/4 mgr. तर आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. ओके. तर सर्वात पहिले आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी कार्पेट दिलेलं आहे ज्याची हाईट किती तर h एवढी दिलेलं आहे आणि आपल्याला याचं काय करायचं पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके. आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला जर घेतला तर पहिल्या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी पहिल्याचे घेऊ आणि याचा फॉर्म्युलाचा मास किती आहे mg आणि हा काय घेतला h घेतला. पण h किती आपला तर h आहे आपला r इतका. मग आपण च्या जागी काय टाकू तर r टाकू. मग आपलं पोटेन्शियल एनर्जी पहिल्या केसमध्ये काय भेटेल तर mgh, च्या जागी काय टाकलं तर आपण r टाकला. ओके. हे झालं पहिल्या केसमध्ये. तर याला आपण काय करू इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू. आता दुसऱ्या केसमध्ये जर घेतलं तर कार्पेट जो आहे तो काय करायचा अनरोल करायचा आहे. त्याची हाईट किती जाणार तर r/2 इतकी येणार आहे. मग त्या केसमध्ये आपल्याला पोटेन्शियल एनर्जी 2 वाली घ्यायचं आणि हा पोटेन्शियल एनर्जी किती राहणार तर mgh. आता या केसमध्ये h बदलणार आहे मग h पण बदलेल आणि m पण बदलेल. ओके. मग h2 कन्सिडर करू आपण. ओके. आणि h2 किती असणार तर r/2 पण हा m पण आपला काय होणार आहे चेंज होणार आहे. या दोन्ही व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला तर याला काय करू आपण इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करू. आता या केसमध्ये आपण काय करू तर जी लिनियर डेन्सिटी असणार आहे 3 प्रकारच्या डेन्सिटी असतात लिनियर, एरियल आणि वॉल्यूम. तर या केसमध्ये आपण काय करणार तर एरियल डेन्सिटी या ठिकाणी घेणार आणि एरियल डेन्सिटी कशी असणार तर कॉन्स्टंट असेल. ठीक आहे. एरियल डेन्सिटी रिमेन्स कॉन्स्टंट. एरियल डेन्सिटी म्हणजे काय तर एरियल डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन एरिया म्हणजे मास पर युनिट एरिया काय राहणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे. मग या कार्पेटचा जर घेतला तर या कार्पेटचा मास किती येतं m इतका आणि त्याचा एरिया जो असेल तो किती असेल तर πr² इतका. आता दुसरा कार्पेट जर घेतलं त्याचा मास किती घेतला तर आपण m2 घेतला. तोच कार्पेट फक्त त्याला अनरोल केलेलं आहे. त्याचा मास किती घ्यावं लागेल आपल्याला m2 इतकं घ्यावं लागेल. हा पाय आणि rच्या जागी काय करायचं आपल्याला r/2. हे बघा r किती तर r/2 इतकी आहे रेडियस झाली बरं ना. r/2 इतकी ते रेडियस त्याचा काय करायचा स्क्वेअर. आता याच्यात काही कॅन्सल होणार आहे जसं की पाय आणि पाय काय झाला कॅन्सल. फक्त आता रिमेनिंग टर्म आपण पुन्हा रिराईट करून घेऊ. मग काय राहिलं आपलं तर m राहिला आहे m डिवायडेड बाय काय तर r² आणि इकडे काय राहिलं तर m2 आणि याचा स्क्वेअर करायचा r². 2चा स्क्वेअर किती होणार 4. तो 4 कुठे लिहिला आपण वरती लिहिला. ओके. आता नेक्स्ट केसमधले इथला r² आणि इथला r² काय झाला तर कॅन्सल झाला. मग आपला m इज इक्वल टू किती भेटणार तर 4 टाइम्स m2 इतका भेटेल. मग आपला m2 जर घेतला तर m2 भेटेल m डिवायडेड बाय किती तर 4 इतका भेटला m2 आणि h पण माहिती आहे. मग आपण ही व्हॅल्यू कशामध्ये पुट करू तर इक्वेशन नंबर 2 मध्ये या ठिकाणी पुट करू. देअरफॉर इक्वेशन 2 बिकम्स इक्वेशन 2 काय भेटेल तर पोटेन्शियल एनर्जी सेकंड केसमध्ये m2च्या जागी मी काय टाकलं m/4 g तसाच आणि h च्या जागी काय टाकलं तर r/2. 4 2चा किती झाला तर 8 म्हणजे झाला 1/8 mgr.
ओके, तरी झालं तुमचं सेकंडचं पोटेन्शियल एनर्जी. पण आपल्याला काय फाईंड करायचं, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी फाईंड करायचं, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. मग मी काय करेल, तर पोटेन्शियल एनर्जी पहिल्याची जास्त आहे, तर पोटेन्शियल एनर्जी फर्स्टमधून मी पोटेन्शियल एनर्जी सेकंड काय करेल, तर मायनस करेल. तर इक्वेशन नंबर 1 जर बघितलं तर पोटेन्शियल एनर्जी फर्स्टची किती आहे, तर mgr इतकी आहे. ओके, मग ते टाकून देऊ आपण. तर ती झाली mgr. आणि दुसऱ्या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी किती आहे, तर 1/8 mgr. याला काय करा, क्रॉस मल्टिप्लाय. आज चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आपण डेल्टा पी ने रिप्रेझेंट करू. ओके, मग आपल्याला चेंज इन पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी फाईंड करायचं आहे. याला करा क्रॉस मल्टिप्लाय. मग काय आला 8 mgr मायनस काय झाला, तर आपला mgr डिवाइड बाय करायला 8 मायनस 1 किती झाला 7. मग काय आला, तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किती भेटेल, तर 7 mgr डिवायडेड बाय 8. ओके, फक्त याला आपण काय करू, तर अरेंज करून घेऊ. मग चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किती भेटेल, तर 7/8 mgr. हे झालं त्याचं फायनल आन्सर. ओके, मग चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किती भेटेल, तर 7/8 mgr. आता ऑप्शन बघू आपण. ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार, तर ऑप्शन बी. ऑप्शन बी म्हणजेच काय, तर 7/8 mgr. हे त्याचं फायनल आन्सर असेल.